हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी रोशन सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ भरती साठी जे आपले प्रयोगशाळा परिचर म्हणजेच लॅब अटेंडंटचा जो तांत्रिक सिलेबस आहे 80 मार्काचा, म्हणजे 40 क्वेश्चन ज्यामध्ये विचारणार आहे. तर बघा, ते आपण घेऊन आलेलो आहे. तर मॉक टेस्ट फर्स्ट मध्ये आज बघणार आहे आपण तुमचे 40 क्वेश्चन जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर चला बघू पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 काय म्हणतो आपल्याला? दुधातील युरिया भेसळ ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणते अभिक्रियक म्हणजे रिएजंट वापरले जाते? तर हा जनरली तुमचा ट्रॅप पॉइंट आहे. मिल्क अडल्ट्रेशन म्हणजेच काय? युरिया आता जनरली जर बघितलं आपण तर जे आपण मिल्कचे पॅकेट आणतो त्यामध्ये युरिया भेसळ आहे हे ओळखण्यासाठी आपण कोणती टेस्ट किंवा कोणता रिएजंट किंवा कोणते अभिक्रियक वापरतो हे विचारलेले आहे. जनरली बघा, याचं उत्तर असेल तुमचं प्रश्न क्रमांक 1 सी म्हणजेच काय? पॅराडायमिथाइल अमिनो बेन्झाल्डिहाइड हा तुम्ही रिएजंट किंवा अभिक्रियक वापरू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, दुधात स्टार्च मिसळले असल्यास कोणत्या चाचणीत निळा रंग तयार होतो? दुधामध्ये जर स्टार्च वापरलेला आहे किंवा दुधामध्ये जर स्टार्च, जसं जनरली जर बघितलं आपण तर बघा, नाउडेज पीपल आर युजिंग साबुदाणा, जो आपला साबुदाणा असतो, हे साबुदाण्याचं पावडर करून ते दुधामध्ये मिसळतात, ज्याच्यामुळे स्टार्च जो साबुदाणा आहे तर तो स्टार्चचा एक मेन सोर्स आहे, ज्याच्यामुळे जो दूध आहे आपला घट्ट बनतो, दुधावर साय येते आणि तो पिवळा कलर येतो त्याला, आहे की नाही? तर हा किंवा निळा कलर येतो. तर जनरली असल्यास कोणत्या चाचणीमध्ये तो निळा कलर तयार होतो? तर बघा, जनरली जर आपण तो साबुदाणा ऍड केला तर दुधाला पिवळा कलर येतो, बट जनरली कोणता आपण रिएजंट किंवा अभिकारक वापरला त्याच्यामध्ये ज्याच्यामुळे त्याचा रंग निळा होईल, म्हणजे तो मिश्रित आहे किंवा भेसळयुक्त दूध आहे असं आपण ओळखू शकतो. त्याच्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर तुमचं बघा, आयोडाईन टेस्ट करतो आपण. कोणती टेस्ट करतो? आयोडाईन टेस्ट, ज्याच्यामुळे आपण स्टार्चचं मिश्रण आहे का भेसळ आहे का ते ओळखतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, अंडी उबविण्याच्या किंवा हॅचर फेज 18 ते 21 दिवस दरम्यान योग्य तापमान किती असते हे जर ओळखायचं असेल आपल्याला, तर यामध्ये जनरली बघा कसं ओळखू शकता तुम्ही? तर जनरली याचं तापमान तुमच्या हॅचरीमध्ये जनरली जर बघितलं आपण तर 37.2 असते. किती असते? 37.2. कशाचं असते? हॅचरचा. आणि जनरली बघा, अजून याच्यावर एक जर प्रश्न विचारला तुम्हाला तर सॅटर वरती विचारू शकतो की सॅटरचं तापमान किती असते. तर सॅटरचं तापमान बघा, जनरली जर बघितलं आपण तर हा तुमचा जनरली 37.2 असतो. 37.2. आणि हॅचरचा किती आहे? 37.5. 37.5. लक्षात घ्या, सेटरचा 37.5, हॅचरचा 37.2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, हॅचर फेज मध्ये आर्द्रता ह्युमिडिटी साधारण किती ठेवली जाते? जनरली आपण जर बघितलं तर हॅचर मध्ये किती आपण ह्युमिडिटी ठेवली पाहिजे, आर्द्रता, ज्याच्यामुळं ते जे अंडे आहेत त्यामधून पिल्ल लवकर निघतील? तर बघा, हा जनरली जर बघितलं आपण तर तुम्हाला त्या हॅचरमध्ये जनरली आपण 65 to 70% यूज करतो. किती? 65 to 70% आपण त्याच्यामध्ये ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ठेवतो. आणि जो सेटर आहे या सेटरमध्ये आपण जनरली जर बघितलं तर यामध्ये 50 to 60 इतकी आर्द्रता आपण यामध्ये वापरतो. 50 to 60%. त्यानंतर बघा नेक्स्ट, बघा तुम्हाला जर या प्रयोगशाळा परिचर किंवा लॅबोरेटरी अटेंडन्ससाठी जर नोट्स पाहिजे असतील किंवा टेस्ट सिरीज जर फ्रीमध्ये तुम्हाला जर हवे असेल, एमसीक्यू दररोज जर प्रॅक्टिस फ्रीमध्ये जर करायची असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही या नंबरवरती मला जर मेसेज केला 9067057977, तर या नंबरवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला ती लिंक मिळून जाईल. बघा त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, गोठवलेले वीर्य म्हणजे फ्रोझन सिमेंट स्ट्रॉ कोणत्या तापमानावर साठवले जाते? तापमान जनरली जर बघितलं आपण तर हे असते तुमचं -196. किती असेल? -196. जनरली बघा, तुम्ही जर ढोर डॉक्टर बघितलं आपण, अॅनिमलचा जो डॉक्टर असतो त्याच्याकडे बघा एक क्रायो प्रिझर्वेशन, ती मेथड कोणती? क्रायो प्रिझर्वेशन मेथड आहे. जो आपला नायट्रोजन असतो, लिक्विड नायट्रोजन, यामध्ये तुमचा जो सिमेन आहे हा -196 म्हणजे -196 वर तो आपण साठवली जाते. त्यानंतर बघा, गोठवलेले वीर्य वापरण्यापूर्वी कोणत्या तापमानाच्या पाण्यात वितळवले जाते? जनरली बघा, जो सिमेन आहे, सपोज जनरली जर बघितलं आपण तर जो सिमेन आहे, हा सिमेन किंवा जो वीर्य आहे हा कोणत्या पाण्यात वितळवला जाते? किती टेम्परेचर असते त्या पाण्याचं? जनरली बघा, त्याचं टेम्परेचर जर बघितलं आपण हा 37 डिग्री सेल्सिअस असते, म्हणजे आपला रूम टेम्परेचर किती असेल?
37 डिग्री सेल्सिअस. किती असेल? 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा याच्यामध्ये अजून जर बघितलं तुम्ही सेकंड क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 7, घटसर्प किंवा HS व फर्या म्हणजे BQ लसीकरणासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता आहे? सर्वोत्तम कालावधी जनरली जर बघितला आपण तर घटसर्प व फर्या यांच्यासाठी जर आपण जर बघितला तर तुमचा योग्य टाइम असतो एप्रिल मे, पावसाळ्याच्या अगोदर. कोणता? एप्रिल मे. HS आणि BQ हे पावसाळ्यात वाढतात, म्हणून पावसाळ्यापूर्वी आपण यांचं लसीकरण करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण HS व BQ साठी एप्रिल मे लसीकरण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा लाळ्या खुरकूत म्हणजे FMD लसीकरण सामान्यतः किती महिन्यांच्या अंतराने करावे? FMD म्हणजे काय? फूट अँड माउथ डिसीज इंग्लिश मध्ये म्हणतो आपण त्याला, आणि मराठीमध्ये लाळ्या खुरकूत डिसीज लसीकरण म्हणतो आपण याला. जे तुमचे खुरी वगैरे जे येते पायाला जनावरांच्या, तर यांचं आपण सामान्यतः किती महिन्याच्या अंतराने लसीकरण करणं गरजेचं आहे? तर बघा जनरली जर बघितलं आपण तर याचं उत्तर असेल तुमचं वर्षातून 2 वेळा. वर्षातून 2 वेळा म्हणजेच काय? दर 6 महिन्याला. दर 6 महिन्याला. त्यानंतर जनरली बघा अजून जर बघितलं आपण तर जो तुम्ही आता आपण बघितला वरती HS व BQ, या HS व BQ चा वर्षातून 1 वेळा, HS व BQ चा वर्षातून आपण 1 वेळा लसीकरण करतो. खुरकूत म्हणजेच काय? लाळ्या व खुरकूत यांचं वर्षातून 2 वेळा. लक्षात ठेवा, हे 2 वेगवेगळे पॉइंट आहेत. त्यानंतर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आपण ज्यावेळेस एक प्रश्न बघतो त्या एका प्रश्नातून 4 ते 5 प्रश्नांची आपण प्रॅक्टिस करत आहेत, आहे की नाही? म्हणजे त्याच्यातून अजून कोणकोणते प्रश्न विचारू शकते हे आपण बघत आहोत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो आपल्याला? महाराष्ट्रात म्हशीच्या दुधासाठी किमान चरबी म्हणजे फॅट किती असावी? तर जनरली जर बघितलं आपण तर महाराष्ट्रामध्ये आपल्या FSSAI चे जे स्टँडर्ड्स आहे, फूड सेफ्टी ऑथरायझेशन ऑफ इंडिया, आहे की नाही? फूड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया याने आपल्याला दुधासाठी, म्हशीच्या दुधासाठी महाराष्ट्रात किती फॅट असणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर राहील तुमचं डी, ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच काय? 6% त्याच्यामध्ये फॅट असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना बघा, दूध ज्यावेळेस डेअरीला घेऊन जातो की माझ्या दुधाला 5.5 लागला, कोणी म्हणते 6 लागला, कोणी म्हणते 4.5 लागला, तर हे ते फॅट आहे. त्यानंतर बघा तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहे या क्वेश्चन नंतर एक 20 क्वेश्चन्सची एक मॉक टेस्ट आपल्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देण्यात येईल. हे मॉक टेस्ट आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल. लगेच तुम्हाला मॉक टेस्ट सॉल्व्ह केली की त्याचे आन्सर्स भेटतील. किती तुम्हाला मार्क्स पडले आउट ऑफ 20 हे तुम्ही नक्कीच शेअर करा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये. त्यानंतर वळूया प्रश्न क्रमांक 10. ट्रॅप पॉइंट आहे, FSSAI स्टँडर्ड्स वरती प्रश्न विचारतो. म्हशीच्या दुधातील SNF म्हणजेच काय? सॉलिड नॉट फॅट चे प्रमाण किती प्रमाणात असते? किमान किती प्रमाणात असते SNF? तर जनरली जर बघितलं आपण तर बघा SNF हे म्हशीच्या दुधात तुमच्या सॉलिड नॉट फॅट 9% असते. किती असते? 9%. बघा TCS चा हा ट्रॅप क्वेश्चन आहे का? कारण की गायमध्ये जर बघितलं आपण तर गायमध्ये तुमचा हा 8.5 असतो. किती? 8.5. गायीमध्ये 8.5 असेल, गायीमध्ये 8.5 असेल. किती असेल? 8.5. आणि म्हशीमध्ये किती असेल? 9. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण तर म्हशीमध्ये तुमचा वरती बघितला आपण किती होता फॅट किती होता? 6%. बट तेच जर गायीमध्ये जर बघितलं आपण तर गायीमध्ये किती असेल? तो 3.5. गायीमध्ये फॅट किती राहतो मित्रांनो? 3.5%. म्हशीमध्ये 6%. त्यानंतर जनरली जर बघितला SNF आपल्या म्हशीमध्ये 9% राहतो, वेराज गायमध्ये जर बघितला तर तो 8.5. 8.5%. लक्षात घ्या, 4 प्रश्न बनले इथं. म्हशीमध्ये SNF 9%, गायीमध्ये SNF 8.5%, 3.5% गायीचा फॅट आणि म्हशीचा फॅट 6%. बघा प्रश्न क्रमांक 11. दुधातील चरबीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत सर्वाधिक वापरली जाते? दुधातील चरबी निश्चित करण्यासाठी चरबीचे प्रमाण निश्चित करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी जी पद्धत आहे ती आहे तुमची ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच काय? जर्बर पद्धत. कोणती? जर्बर पद्धत. अनेक विद्यार्थी लॅक्टोमीटर आणि जर्बर मध्ये गोंधळ करतात. तर लक्षात ठेवा, जर्बर तुमचा हा फॅट पर्सेंट वापरण्यासाठी किंवा फॅट पर्सेंट ओळखण्यासाठी यूज करतो. लॅक्टोमीटर आपण जनरली दुधाची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी यूज करतो. आणि जी आयोडीन टेस्ट आहे, तर आयोडीन टेस्ट आपण प्रश्न क्रमांक 2 किंवा 3 मध्ये बघितलं होतं. तो स्टार्च जो भेसळ आहे का दुधामध्ये हे ओळखण्यासाठी. जर स्टार्चचं भेसळ असेल, आयोडीन टेस्ट जर आपण केली तर दुधाचा कलर निळा होतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. लॅक्टोमीटरचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? लॅक्टोमीटरचा वापर प्रामुख्याने कशासाठी केला जातो? तर आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, जनरली लॅक्टोमीटरचा वापर प्रामुख्याने आपण
विशिष्ट गुरुत्व म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी मोजण्यासाठी करतो. कशासाठी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. दुधातील चरबी मोजण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? तर जर्बर टेस्ट. कशाचा? जर्बर टेस्ट. दुधातील प्रथिने म्हणजेच प्रोटीन मोजण्यासाठी कशाचा वापर करतो? तो जर्बर टेस्ट येईल. जीवाणू मोजण्यासाठी आपण ते व्हायरस मोजण्यासाठी म्हणजे तो कंटॅमिनेटेड दूध होईल ना, ते नाही आपलं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. नवजात, एक मिनिट, नवजात वासराला जन्मानंतर चीक म्हणजेच काय कोलोस्ट्रम किती वेळात पाजणे सर्वात योग्य आहे? लक्षात ठेवा, जो नवजात आपला वासरू असतो तर त्याला किती तासाच्या किती वेळामध्ये दूध पाजणे ते कोलोस्ट्रम पाजणे म्हणजे तो चीक पाजणे अनिवार्य आहे. तर हे तुमच्या पहिल्या 1 ते 2 तासात. कोणत्या? पहिल्या 1 ते 2 तासात. का? कारण की त्याच्यामध्ये असतात तुमच्या अँटीबॉडीज. काय असतात? अँटीबॉडीज. आणि ह्या अँटीबॉडीज तुम्हाला हेल्प करतात त्या वासराला बाहेरील इन्फेक्शन न होणे देण्या त्याच्यापासून डिसीज न होण्यासाठी हा हेल्पफुल ठरतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. काय म्हणतो? चीक म्हणजे कोलेस्ट्रॉल मध्ये सर्वाधिक प्रमाण कोणता घटक असतो ज्यामुळे रोग प्रतिकारक क्षमता किंवा रोग प्रतिकारक शक्ती मिळते? तर जनरली बघा, आता जसं मी सांगितलं तुम्हाला की हा जो आहे तुम्हाला अँटीबॉडी असते म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात जास्त कोणता प्रमाण असेल? इम्युनोग्लोब्युलिन. कोणता असेल? इम्युनोग्लोब्युलिन. टीसीएस मध्ये इम्युनोग्लोबिन ऐवजी अँटीबॉडी विचारतात, लक्षात ठेवा. तर हे दोन्ही समान आहेत, इम्युनोग्लोबिन पण आणि अँटीबॉडीज पण. तर लक्षात ठेवा, आपल्या कोलेस्ट्रॉल म्हणजे चिकामध्ये काय असतो? एक तर तुमचा अँटीबॉडी असेल किंवा तुमचा इम्युनोग्लोबिन. त्यानंतर बघा, दुभत्या जनावरांमध्ये कासदाह किंवा मॅस्टायटिस मुख्यतः कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर बघा, जनरली दुधामध्ये जर रक्त येत असेल तर तो जनरली काय आहे? तुमचा एक मॅस्टायटिस म्हणजे काय? कासदाह डिसीज आहे. कोणता? त्याला आपण स्तन ग्रंथी किंवा उदरचा डिसीज म्हणतो. हा उदरचा डिसीज मास्ट शब्द पाहून अनेक विद्यार्थी स्नायू म्हणजे मसल यांचं समजतात, बट जनरली जर बघितलं आपण मॅस्टायटिस म्हणजे काय? उदर इन्फ्लॅमेशन. मेमोरी रूल कसा लक्षात ठेवायचा? मॅस्टायटिस म्हणजे काय? मिल्क ग्लँड डिसीज. जनरली दुधामध्ये रक्त येते म्हणजेच मॅस्टायटिस. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16. काय म्हणतो? ब्रुसोलिस रोगाचा मुख्य प्रसार कशाद्वारे होतो? तर जनरली जर बघितलं आपण तर ब्रुसोलिसचा प्रसार जो आहे हे दूषित जो प्रजनन स्त्राव आहे याच्यामुळे होतो. दूषित प्रजनन स्त्राव. कारण की ब्रुसोलिस जो आहे हा रिप्रोडक्टिव्ह डिसीजेस आहे. आणि स्टार्टिंगला आपण बघितला तुमचा FMD म्हणजेच काय? फूट माउथ डिसीज. म्हणजेच काय? तुमचा जो खुरांमध्ये जो होणारा किंवा तोंड येते गाईचं म्हशीचं, तर हा त्याला तो रोग कोणता आहे? तुमचा FMD. तर जनरली FMD कसा आहे? तुमचा कॉन्टॅक्ट डिसीज आहे, म्हणजे जर इन्फेक्शन होते हे. पण जो आपला ब्रुसोलिस आहे हा कोणता डिसीज आहे? दूषित प्रजनन स्त्राव डिसीज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. गायीमध्ये माज किंवा हीट आल्याचे सर्वात विश्वसनीय लक्षण कोणते? तर ए काय म्हणते? कमी पाणी पिणे. बी काय म्हणतो? सतत बसून राहणे. सी काय म्हणतो? इतर जनावरांना स्वतःवर चढू देणे. डी काय म्हणतो? दूध बंद होणे. तर जनरली बघा, गायीमध्ये माज आला हे आपल्याला कशावरून समजतो? तर हे इतर जनावरांना स्वतःवर चढू देणे हे एक त्याचं विश्वसनीय लक्षण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. AM-PM नियमानुसार सकाळी मास दिसल्यास कृत्रिम रेतन कधी करावे? जर त्यामध्ये सकाळी जर मास दिसला गायीमध्ये तर आपल्याला कृत्रिम रेतन म्हणजेच काय? आर्टिफिशियल इन्सिमिनेशन म्हणजे AI. आर्टिफिशियल इन्सिमिनेशन आपण कधी करू शकतो? तर जनरली जर बघितलं आपण तर सकाळी जर दिसलं तर लगेच आपण संध्याकाळी त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19. HTST पद्धतीस दूध किती तापमानाला गरम केले जाते? HTST जो पद्धत आहे यामध्ये दूध आपला किती तापमानावर गरम करतो आपण? तर जनरली जर बघितलं तर याचं उत्तर राहील तुमचं बी, पर्याय क्रमांक बी, 72 डिग्री सेल्सिअस. किती? 72 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर बघा, दुधातील SNF चा पूर्ण अर्थ काय आहे? दुधातील SNF चा पूर्ण अर्थ काय आहे? सॉलिड नॉट फॅट. काय राहील? सॉलिड नॉट फॅट, SNF. त्यानंतर बघा, लाड्या खुरकत FMD रोगाचे प्रमुख कारण काय आहे? ए जीवाणू, 2 विषाणू, सी बुरशी आणि डी परजीवी. तर जनरली लक्षात ठेवा, तुमचा हा जो FMD आहे हा कशामुळे होतो? तर हा तुमचा होईल बी, विषाणूमुळं. कशामुळं? विषाणू म्हणजेच काय? तुमच्या व्हायरसमुळं. म्हणजेच काय? FMD तुमच्या विषाणूमुळे होतो, HS जीवाणूमुळे होतो आणि BQ पण हा जीवाणूमुळे होतो. लक्षात ठेवा 3. त्यानंतर बघा, घटसर्प HS रोगाविरुद्ध लसीकरण करण्यासाठी सर्वोत्तम कालावधी कोणता आहे? HS
बघा आपण HS अँड BQ बघितलं होतं, एप्रिल मे. कोणतं? स्टार्टिंगलाच एक प्रश्न बघितला होता आपण, कोणता? एप्रिल मे. उत्तर काय राहील याचं? पावसाळ्यापूर्वी, एप्रिल आणि मे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 काय म्हणतो आपल्याला? फऱ्या म्हणजेच काय? ब्लॅक क्वार्टर रोग कोणत्या वयोगटातील जनावरांमध्ये अधिक आढळतो? फऱ्या म्हणजेच क्वार्टर रोग कोणत्या वयोगटातील जनावरांमध्ये अधिक आढळतो? ए नवजात वासरे, बी 6 महिने ते 2 वर्ष, सी फक्त म्हशी आणि डी फक्त वृद्ध जनावरे. तर जनरली बघा ब्लॅक क्वार्टर म्हणजे BQ हा रोग विशेषतः वाढत्या वयातील गुरांमध्ये आढळतो. कोणत्या? वाढत्या वयातील गुरांमध्ये आढळतो. म्हणजेच काय? याचं उत्तर राहील तुमचं बी, ऑप्शन बी, 6 महिने ते 2 वर्ष वाढत्या वयामध्ये जनावरांमध्ये हे आढळते. त्यानंतर बघा फऱ्या ब्लॅक क्वार्टर रोग कोणकोणत्या वयोगटातील जनावरांमध्ये आपल्याला अधिक आढळतो? सर्वात जास्त कोणत्या जनावरांमध्ये आढळतो? तर सर्वात जास्त जनरली जर बघितलं आपण तर हे तुमचे फऱ्या हे 6 महिने ते 2 वर्ष, 6 महिने ते 2 वर्षाच्या जनावरांमध्ये हे आढळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. खनिज मिश्रणामध्ये खालील कोणता घटक असतो? खनिज मिश्रणामध्ये खालील पैकी कोणता घटक असतो? तर जनरली जर बघितलं ऑप्शन ए कॅल्शियम, बी फॉस्फरस, सी मीठ, डी वरील सर्व. तर यामध्ये खनिज मिश्रणामध्ये हे सर्व आढळते, कारण की जनरली जर बघितलं जमिनीमध्ये हे सर्व भेटतात आपल्याला खनिज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. मुर्रा म्हशीची मूळ उत्पत्ती कोणत्या राज्याशी आहे? मुर्रा म्हशीची उत्पत्ती, तर मुर्रा ही भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक म्हैस आहे. सरासरी दूध उत्पादन यामध्ये जनरली तुम्हाला 1800 ते 3000 लिटर प्रति वेत आपल्याला हे बघायला भेटते. तर मुर्रा ही कुठं आहे? हरियाणाची स्टार म्हटली जाते. कुठची स्टार? हरियाणाची स्टार. म्हणजे ही मूळ उत्पत्ती कुठे झालेली आहे? पंजाब ते हरियाणा. बघा जनरली जर विचारलं तुम्हाला तर हरियाणाची स्टार विचारल्या जाऊ शकते. हरियाणाची स्टार कोणत्या म्हशीला म्हटले जाते असं जर विचारलं तुम्हाला तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे मुर्रा. कोणाला म्हटलं जाते? मुर्रा. आणि मुर्राची अजून एक क्वालिटी आहे की आपल्याला जनरली जर बघितलं त्याचे शिंग समोरच्या साईडला वाकलेले असतात, समोरच्या साईडला वाकलेले असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला ती मुर्रा म्हैस आहे म्हणून आपण ओळखू शकतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. प्रश्न क्रमांक 27 काय म्हणतो? गीर जातीचे मूळ स्थान कोणते? गीर जातीचे मूळ स्थान कोणते? गीरचं बघा मूळ जर ओरिजिन जर बघितली आपण ही गीर फॉरेस्ट गुजरात. कुठं आहे? गीर फॉरेस्ट गुजरात मध्ये याची उत्पत्ती आपल्याला आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. साहिवाल गायीचे मूळ स्थान कोणते? गुजरात, पंजाब, महाराष्ट्र आणि बिहार. तर जनरली जर बघितलं आपण तर साहिवाल गायीचे मूळ स्थान हे भारतातील जनरली जर बघितलं आपण तर हे पंजाब कमाल म्हणून ओळखली जाते. काय? साहिवाल ही गाय पंजाब कमाल म्हणून ओळखली जाते. तर त्यामुळे हे याचं ओरिजिन राहील तुमचं बी. मूळ स्थान कोणतं राहील? पंजाब. बघा जर प्रश्न विचारला तुम्हाला पंजाब कमाल कोणत्या गायीला म्हटले जाते तर लक्षात ठेवा साहिवाल. कोणता? साहिवाल. एक अजून आहे साहिवाल लोला म्हणून येते, जे की आपल्याला सिंध प्रांत आजचा जो पाकिस्तानचा प्रदेश आहे अगोदर तो आपल्या भारतामध्ये होता. तर तिची ओरिजिन आहे एक आपल्या त्या लोलाची, रेड कलरची असते ती गाय. त्यानंतर जनरली जर बघितलं आपण साहिवाल ही भारतातील सर्वाधिक दूध देणाऱ्या देशी गायींपैकी एक आहे, अजून एक लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 29 काय म्हणते? उस्मानाबादी शेळीचे मूळ स्थान कोणते? उस्मानाबादी शेळीचे मूळ स्थान कोणते? तर उस्मानाबाद. कोणतं? उस्मानाबाद. आजचा जो धाराशिव आहे, आजचा धाराशिव पहिलेचा तो उस्मानाबाद. तर हे उस्मानाबादी शेळीचे मूळ स्थान आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 काय म्हणतो आपल्याला? भारतातील सर्वात प्रसिद्ध अंडी उत्पादन करणारी विदेशी कोंबडी जात कोणती? विदेशी कोंबडी जात कोणती? तर ही विदेशी कोंबडी जात कोणती आहे तुमची? व्हाईट लेघॉर्न. कोणती आहे? व्हाईट लेघॉर्न. कारण की व्हाईट लेघॉर्न जनरली जर बघितलं आपण तर ही सर्वात जास्त अंडी देतेच देते, पण ही कमी खाद्य आणि कमी खर्चावर जिवंत राहते. काय? कमी खाद्य कमी खर्चावर जिवंत राहते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर सर्वाधिक ही व्यावसायिक फार्म्स मध्ये जी आपल्याला सर्वाधिक ज्या कोंबड्यांचा वापर होतो त्यापैकी एक आहे ही आपली व्हाईट लेघॉर्न. त्यानंतर बघा व्हाईट लेघॉर्न ही अंडीसाठी प्रसिद्ध आहे. ब्रॉयलर ही मांससाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, ब्रॉयलर ही मांससाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर जो काळा मांस असतो त्याच्यामध्ये प्रोटीनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असते, ते तुमची कडकनाथ त्याच्या प्रोटीनसाठी प्रसिद्ध आहे. आणि जनरली जर बघितलं आपण तर बघा तो तुमचा एक मूवी आहे बघा, एक हिरो आहे आपला साऊथचा, तो मूवी मध्ये मारी मूवी मध्ये बघा कोंबड्यांचा खेळ असतो.
तर त्या कोंबड्यांच्या खेळासाठी प्रसिद्ध असलेली जनरली जर बघितली आपण तर ती कोंबडी असते तुमची अस्सील. असल टसल, असल टसल अशा 2 व्हेरायटीज आहेत त्यांच्यात. असील नावाची व्हेरायटी ती त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे खेळासाठी. त्यानंतर बघा दुभत्या जनावरांमध्ये कासदा म्हणजे मॅस्टायटिस ओळखण्यासाठी सर्वात प्राथमिक लक्षण कोणते? ए दूध पिवळे होणे, बी कास गरम सुजलेली व वेदनादायक होणे, शिंगे गळणे, जनावर लंगडणे. हे 4 आहेत. तर बघा जनरली जर बघितलं आपण तर दुभत्या जनावरांमध्ये कासदा मॅस्टायटिस ओळखण्याचे सर्वात प्राथमिक लक्षण कोणते? तर कास गरम सुजलेली व वेदनादायक होणे, बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32 उपनैदानिक म्हणजे सब क्लिनिकल मॅस्टायटिस शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? उपनैदानिक किंवा मॅस्टायटिस शोधण्यासाठी कोणती चाचणी वापरली जाते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यासाठी जी चाचणी आहे ही आपण जनरली जर बघितली तर कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट म्हणजेच काय सब क्लिनिकल मॅस्टायटिस मध्ये बाह्य लक्षणे दिसत नाहीत जनरली, तर त्या केसमध्ये आपण ही कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट म्हणजेच काय शॉर्ट फॉर्म याचा CMT म्हणतो, या चाचणीद्वारे आपले जे सोमॅटिक सेल काउंट वाढलेला असतो तो आढळतो आपल्याला. त्याच्यामुळे ही कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट आपण करतो उपनैदानिक मॅस्टायटिस शोधण्यासाठी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33 ब्रुसोलिस प्रतिबंधासाठी सर्वाधिक वापरली जाणारी लस कोणती? तर बघा जनरली ब्रुसोलिस प्रतिबंधासाठी सर्वाधिक वापरली जाणारी जी लस आहे ती तुमची आहे S19. कोणती? S19. ब्रुसोलिस हा गर्भपात घडविणारा रोग आहे, लक्षात ठेवा. ज्याच्यामुळे जे गायी म्हशी प्रेग्नेंट राहतात त्याचा गर्भपात होतो, तर तो आपण टाळण्यासाठी S19 नावाची जी लस आहे ही आपण लस वापरतो. त्यानंतर बघा S19 ही मादी वासरांसाठी जनरली वापरली जाते, लक्षात ठेवा अजून. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34 कृत्रिम रेतनामध्ये वापरल्या जाणाऱ्या स्ट्रॉवर कोणती माहिती असते? कृत्रिम रेतनामध्ये वापरल्या जाणाऱ्या जे आपण आर्टिफिशियल इन्सिमिनेशन मध्ये वापरतो त्या स्ट्रॉवर कोणती माहिती असते? तर जनरली बैलाचा क्रमांक असतो का, गोठवण्याची तारीख असते का, वीर्य केंद्राचे नाव असते किंवा वरील सर्व. तर लक्षात ठेवा त्याच्यावर फक्त आणि फक्त तुमच्या वीर्य केंद्राचे नाव असते, जिथून तो वीर्य कलेक्ट केलेला आहे, जिथून तो वीर्य घेतलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35 बघण्या अगोदर काही तुम्हाला जनरली ज्या सिमेंट स्ट्रॉवर बुल नंबर पण असतो, कधी कधी त्याच्यावर ब्रीड कोणत्या ब्रीडचा आहे तो पण असतो, त्याच्यावर कलेक्शनची डेट पण असते कोणत्या दिवशी तो घेतलेला आहे, आणि त्याच सोबत तो AI स्टेशन कोड म्हणजे आर्टिफिशियल तुमचा जो इन्सिमिनेशन आहे, सपोज आता पंजाब हरियाणामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, किंवा आपल्या इकडे जर बघितलं तर बायफचे जे अमरावती नागपूर मोठं परभणी अशा मोठ्या ठिकाणी बायफचे पण आहेत असे सेंटर्स. तर अशा ठिकाणी काय करतो आपण ते स्टेशन कोड आहेत तर ते स्टेशन कोड दिलेले असतात TCS. मग ते फक्त बैलाचा क्रमांक हा ट्रॅप पर्याय असतो, तर लक्षात ठेवा तुमचा बैलाचा नंबर पण त्याच्यामध्ये दिलेला असतो. त्यानंतर बघा स्वच्छ दूध उत्पादनातील सर्वात महत्वाची पहिली पायरी कोणती? स्वच्छ दूध जर आपल्याला बघायचं ऑप्शन A काय म्हणतो, दूध थंड करणे, बी जनावरांच्या कासेची स्वच्छता, सी दूध विक्री, आणि डी चरबी तपासणी. आपल्याला स्वच्छ दूध म्हणते तर म्हणजेच काय, आपल्या जनावरांची कासेची स्वच्छता, सर्वात अगोदर कास अगोदर धुवून घेणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 STST पाश्चरायझेशन पद्धतीमध्ये दूध किती वेळ गरम केले जाते? STST पाश्चरायझेशन 72 डिग्री सेल्सिअस, लक्षात ठेवा. स्टार्टिंग मध्ये बघितलं आपण 72 डिग्री सेल्सिअस मध्ये, हा 72 डिग्री सेल्सिअस मध्ये आपण फक्त आणि फक्त 15 सेकंद साठी गरम करतो. किती? 15 सेकंद साठी. आणि LT जर तुम्हाला विचारलं, LT जर विचारलं तर LT चा टेम्परेचर पण वेगळा आहे. LT चा टेम्परेचर जनरली जर बघितलं आपण तो तुमचा 63 डिग्री, किती आहे? 63 डिग्री सेल्सिअस. किती मिनिटासाठी? 30 मिनिटासाठी. किती? 30 मिनिटासाठी LT. आणि STST मध्ये तुमच्या 72 डिग्री, किती? 72 डिग्री सेल्सिअस साठी 15 सेकंदवर, किती? 15 सेकंदवर, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37 काय म्हणतो आपल्याला, दुधात पाणी मिसळल्यास लॅक्टोमीटर रिडिंग वर काय परिणाम होतो? तर जनरली बघा लॅक्टोमीटरवर काय परिणाम होतो, तर लॅक्टोमीटरची जी रिडिंग आहे ती कशी होते? कमी होते. दुधात जर पाणी मिसळलं तर दूध काय होते? पातळ होते. आणि तो काय करतो? ग्रॅव्हिटी स्पेसिफिक कॅल्क्युलेट करतो, त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी लॅक्टोमीटरची रिडिंग कशी होते? कमी होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38 काय म्हणतो, भारताच्या दुग्ध सहकार चळवळीचे जनक आपण कोणास मानले जाते? तर वर्गीस कुरियन, आनंद गुजरातमध्ये वर्गीस कुरियन यांना आपण काय म्हणतो, भारतातील दुग्ध सहकार चळवळीचे जनक म्हणून ओळखतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39 शाश्वत
पशुसंवर्धनाचा मुख्य उद्देश कोणता? शाश्वत संवर्धनाचा मुख्य उद्देश काय आहे? उत्पादन वाढवणे, पर्यावरण संरक्षण, संसाधनांचा कार्यक्षम वापर किंवा वरील सर्व. तर याचं उत्तर काय राहील तुमच्या जो पशुसंवर्धनाचा मुख्य उद्देश आहे तर हे संसाधनाचा कार्यक्षम वापर पण करतो आपण, पर्यावरण संरक्षण पण आणि उत्पादन वाढवणे पण, म्हणजे पर्याय क्रमांक डी याचं उत्तर राहील. लक्षात ठेवा डी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40. खालील जोड्या योग्य जोड्या जुळवा. जर्बर टेस्टा, CMT टेस्ट, लॅक्टोमीटर आणि S15 व्हॅक्सिन. तर जनरली लक्षात ठेवा तुमचा जो हे मॅस्टायटिस याला ए क्रमांक आहे, याला बी आहे, याला सी आहे आणि हा तुमचा डी आहे. लक्षात ठेवा. तर जनरली याच्यामध्ये जर्बर टेस्ट आपण कशासाठी वापरतो? तर जर्बर टेस्ट जर बघितलं आपण तर वरती बघितलं होतं आपण, जो तुमचा जर्बर टेस्ट आहे तर हा जर्बर टेस्ट जनरली आपण तुमच्या फॅट पर्सेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरतो. फॅट पर्सेंट. तर बघा तुमच्या जर्बर टेस्ट याचं उत्तर काय राहील? बी. त्यानंतर बघा CMT टेस्ट, कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट. तर कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट लॉंग फॉर्म CMTचा, म्हणजे हे कशासाठी आहे? मॅस्टायटिस बघा आपण शोधण्यासाठी. याचं उत्तर राहील तुमचं ए. त्यानंतर बघा लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर काय कॅल्क्युलेट करतो? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. काय कॅल्क्युलेट करेल? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, म्हणजे याचं काय राहील? सी. काय राहील उत्तर? सी. त्यानंतर बघा तुमचं जनरली जर बघा S90 व्हॅक्सिन, तर S90 व्हॅक्सिन कशासाठी? ब्रुसोलिस. याचं उत्तर काय राहील तुमच्या? डी. उत्तर काय आहे बघा? BACD. कशामध्ये? बी. पहिलं बी बरोबर आहे दोन याच्यामध्ये, दुसऱ्या याच्यात ए, म्हणजे पर्याय क्रमांक ए उत्तर राहील याचं 40चा प्रश्न क्रमांक. त्यानंतर बघा मित्रांनो मॉक टेस्ट कशी आणि कुठे द्यायची. तुम्हाला यानंतर एक फ्री मॉक टेस्ट आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्याची लिंक आहे. तुम्ही नक्की ती सोडवा आणि आपले प्रश्नांचे उत्तर किती बरोबर आले हे आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. त्यानंतर बघा आपल्याला फ्री मॉक टेस्ट आणि फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नोट जर हवे असतील तर आपल्याला या दिलेल्या 9067057977 या नंबरवरती तुम्ही काय करा, मला मेसेज करा व्हॉट्सअपला. मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करून घेतो. आणि जर तुम्हाला अजून नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर जर नोट्स पाहिजे असतील, क्वेश्चन पाहिजे असतील किंवा तुम्हाला डीप मध्ये एक्सप्लेनेशन थेरॉटिकल जर पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. मी त्या पॉइंटवर नेक्स्ट व्हिडिओ बनवेल. सो थँक्यू.